आदरणीय डॉक्टर दिनेश भोंडे सर, सर्वप्रथम वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. एखादं काम, एखादी जबाबदारी मधूनच हाती घेऊन निभावण्यापेक्षा तिच्या प्रारंभाशी जाऊन नव्यानं त्या कामाची आपल्या पद्धतीनं रचना करण्याचा तुमचा स्वभाव बघता नववर्षाचा पहिला दिवस तुम्ही का निवडला हे लक्षात येतं. अधिकार गाजवण्यापेक्षा एखाद्या प्रयोगशाळेत एखादा मनस्वी शास्त्रज्ञ वेळ काळाची पर्वा न करता सतत प्रयोगात व्यस्त राहावा, तसं तुमच्याकडे पाहून आम्हाला वाटतं. सर, आम्ही भाग्यवान आहोत, कारण तुमच्यासारखा कमालीचं व्हिजन असलेला आणि नितळ मनाचा लीडर आम्हाला मिळाला. तुमच्याकडून कितीतरी शिकत राहतो सर आम्ही. हजारो मैलावरचं आपलं घर, आपलं गाव सोडून तुम्ही या विद्यापीठाच्या परिसरात एकटे राहता. केवळ काहीतरी वेगळं करून शैक्षणिक क्षेत्राला भरीव योगदान मिळावं या भावनेनं तुम्ही सतत सतत काम करताना दिसत असता. नव्या पिढीसाठी, नव्या जगासाठी, नव्या तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करण्यावर तुमचा सतत असलेला भर आम्हाला खूप महत्वाचा वाटतो. आणि मुख्य म्हणजे बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर असलेला तुमचा विश्वासच आज तुम्हाला या उंचीपर्यंत घेऊन आलाय सर. सर, तुमची ही कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि श्रद्धाच आम्हाला प्रेरणा देत राहते. 24 तास सतत केवळ कर्तव्याबाबत विचार करत राहणं, काम करत राहणं, हेच तर या महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला अन्य कोणत्याही राज्यापेक्षा पुढे घेऊन गेलंय. या कर्तबगार शिक्षण कर्मींमध्ये तुमचं नक्कीच आदरानं नाव घेतलं जाईल अशी आम्हाला खात्री आहे सर. परीक्षा असो की प्रवेश प्रक्रिया, तंत्रज्ञानात आणि त्याच्या अंमलबजावणीत अग्रेसर असलेल्या आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा सर्वदूर पसरलेला नावलौकिक हा तुमच्याच दूरदृष्टीचं फलित आहे सर. सर, तुमचा हा शोध कधीच न थांबता विद्यापीठाला, महाराष्ट्राला समृद्ध करत राहो आणि तुम्हाला खणखणीत आरोग्य आणि खणखणीत आयुष्य लाभो याच सदिच्छा सर. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या पण खूप शुभेच्छा.